टीनेजर बिहेवियर. टीन एजमधील मुलांच्या पालकांची नेहमी तक्रार असते की काही दिवसांपूर्वी आमची मुलं आणि आमच्यामधलं नातं खूप छान होतं. मुलं आमच्यासोबत बसायचे, चर्चा करायचे, मनमोकळ्या गप्पा व्हायच्या आणि प्रत्येक गोष्ट आमच्यासोबत शेअर करायचे. पण आता सगळं बदललं आहे. मुलं आमच्यासोबत बसत नाहीत, चर्चा करत नाहीत, मनमोकळ्या गप्पा मारत नाहीत, त्यांच्या मनातल्या गोष्टी आमच्यासोबत शेअर करत नाहीत. काही प्रश्न विचारले तर प्रश्नांची उत्तरं देखील मोजक्याच शब्दात देतात. बरेचदा उत्तर देण्याचं टाळतात. सतत खोलीचं दार बंद करून बसतात. हातात मोबाईल आणि लॅपटॉप असतो. मुलं खूप हट्टी होत चालली आहेत. आमचं काही चुकतंय का? मुलं आमच्यापासून दुरावत आहेत का? हे सगळं का होतंय? मुलं हट्टी होत नाही आहेत, तर त्यांच्या वयाचा हा टप्पा आहे, हे पालकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा मुलांच्या मनामध्ये, विचारामध्ये बदल होतात, त्यांचा इमोशनल रिस्पॉन्स बदलतो, त्यांचं डिसिजन पॅटर्न बदलतो, त्यावेळेला पालकांनी मुलांना समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यांच्याशी सुसंवाद साधणं गरजेचं आहे. टीन एजमधील मुलांना सगळ्यात महत्त्वाचं आहे सुसंवाद साधणं, त्यांच्या समस्या समजून घेणं, त्यांना समजून घेणं आणि हे एकदा घेतलं की सगळ्या गोष्टी सोप्या होतात. मुलं आणि पालकांमधलं अंतर कमी होतं. नाहीतर टीन एजमधील मुलांच्या समस्या ही पालकांसाठी चिंता ठरू शकते.